कोणत्याही शुभ कामाची सुरुवात आपण देवाचं नाव घेऊन करतो। कामात यश यावं या भावनेतून आशीर्वाद मिळवण्यासाठी देवाचं स्मरण केलं जातं। पण गुन्हेगार सुद्धा गुन्हा करण्याआधी जर देवाचं स्मरण करत असतील तर कोल्हापूरच्या कागल MIDCतील एका कंपनीमध्ये चोरटे शिरले। मात्र चोरीचा गुन्हा करण्याआधी त्यातील एकानं देवाचं चक्क स्मरण केलं, देवाला नमन केलं आणि त्यावेळी देवाचं स्मरण करतानाचा तो क्षण सुद्धा कॅमेऱ्यात चित्रित झालाय। या चोरट्यांच्या टोळक्यानं जवळपास 4 ते 5 कंपन्यांमधले CCTVचे DVR पळवले। आता देवानं त्यांची प्रार्थना ऐकून यश दिलं की अपयश हे पोलिसांच्या कामगिरीवरच ठरेल। प्रशासनाचा हलगर्जीपणा बऱ्याच वेळा निष्पाप लोकांच्या जीवावर उठतो। उत्तर प्रदेशच्या बरेलीमधली ही दृश्य बघा। घराबाहेर 2 लहान मुलं खेळत होती। शेवटी लहान मुलं ती खेळताना इकडे तिकडे जाणारच। दोघं घराबाहेर असलेल्या एका गटाराकडे गेली आणि गटारात डोकावताना एकाचा धक्का दुसऱ्याला लागला आणि त्यातील एक जण गटारात पडला। आता मोठा माणूस असता तर तो बाहेर येऊ शकला असता, मात्र हा तर लहानगा, तो पूर्णपणे या गटारात अडकला। तिथे असलेल्या दुकानदारानं हे सगळं बघितलं आणि तात्काळ या मुलाला बाहेर काढलं, मुलाचा जीव वाचवला। पण प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। प्रवासाला निघताना सोबत कमीत कमी सामान घ्यायला हवं आणि सोबत असलेल्या साहित्याची योग्य ती काळजी सुद्धा घ्यायला हवी। आणि जर ती घेतली नाहीत तर नाशिकच्या येवल्यामध्ये घडलेली घटना तुमच्या बाबतीतही घडू शकते। येवला बस स्थानकावरची ही दृश्य बघा। बस स्थानकावर एका चोरट्यानं प्रवाशाचा मोबाईल लांबवला। गाडी येते, ती गाडी पकडण्यासाठी आपली धावपळ होते। गाडीत शिरण्यासाठी, बसायला जागा मिळवण्यासाठी आपला संघर्ष सुरू असतो आणि त्याच वेळी एखाद्याला खिंडीत गाठावं तसं चोरटे दरवाजाजवळ आपल्याला गाठतात। काही कळायच्या आत अत्यंत हलक्या हातानं आपला मोबाईल किंवा पैशाचं पाकिट, दागिने लांबवून तिथून पळ काढतात। आपलं झालेलं नुकसान कळायला त्या गडबडीत आपल्याला उशीर होतो आणि तोपर्यंत हे चोरटे पसार झालेले असतात। त्यामुळे प्रवास करताना योग्य ती खबरदारी घ्या, ही आपलीच जबाबदारी आहे। चोरांच्या हाती आपली मौल्यवान वस्तू सहजासहजी लागणार नाही याची मात्र विशेष काळजी घ्यायला हवी। अनेकदा कठीण प्रसंगाच्या वेळी नेमकं काय करावं हे बऱ्याच जणांना समजत नाही, पण ज्याला समजतं तोच वाचतो असं म्हणायला हरकत नाही। कारण केरळच्या कोझिकोडमध्ये असंच घडलं। रस्त्यावर वाहतूक सुरळीत सुरू होती। एक ट्रक पुढे आणि त्याच्या मागे एक दुचाकी जात होती, पण रस्त्यावर चढण नसल्यामुळे ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक मागे मागे येऊ लागला। ट्रक मागे येत होता तशी दुचाकीवरील महिला सुद्धा दुचाकी घेऊन मागे जात होती, मात्र रस्त्यावर उतार असल्यामुळे ट्रक जरा वेगातच आला आणि भल्या मोठ्या ट्रक समोर ही महिला घाबरली नाही, तर प्रसंगावधान तिनं राखलं आणि दुचाकी तिथेच टाकून तिनं स्वतःला वाचवत बाजूला उडी मारली। तिचा जीव अगदी थोडक्यात बचावलाय। ही दृश्य आपण बघतोय। चोरांना कायद्याची तर सोडाच, पण आता देवाची सुद्धा भीती राहिली नाहीये। भक्तांबरोबरच चोर सुद्धा मंदिरात जात आहेत। फरक हाच, भक्त दर्शनासाठी जातात आणि चोर दानपेटीसाठी। शेवटी चोर त्यांना दान करायचं माहीत नसलं तरी केलेल्या दानावर डल्ला कसा मारायचा हे मात्र चांगलंच माहीत असतं। अशीच एक चोरी उत्तर प्रदेशच्या बागपत मधल्या एका मंदिरात झाली आहे। चोरटा दबक्या पावलांनी मंदिरात घुसला, इकडे तिकडे पाहिलं आणि सरळ त्यानं दानपेटीकडे आपला मोर्चा वळवला। पण स्वतःला शहाणा समजणारा चोर CCTV मध्ये मात्र चित्रित झाला। पोलिसांनी आता या चोराचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे। हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला एखाद्या चित्रपटाचा सीन आठवला असेल। यावेळी अतिक्रमण हटाव पथकातील जवानांनी एका नगरसेवकाला मारहाण केलेली आहे। मंडळी, ही घटना उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधली आहे। या प्रकरणाच्या तपासासाठी प्रशासनानं 4 सदस्यीय समिती स्थापन केली आहे। त्याचं झालंय असं की अतिक्रमण हटवण्यासाठी पथकं आले आणि त्यांचं काम सुरू झालं। मग काय, स्थानिक नगरसेवक महोदय त्या ठिकाणी सिंगम स्टाईलनं दाखल झाले आणि अतिक्रमण थांबवण्याला सांगू लागले। मग काय, वाद इतका पेटला की नगरसेवकाला अतिक्रमण पथकातल्या जवानांनी धुतला।
देशामध्ये गुन्ह्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये. चौकांमध्ये हाणामारी, गोळीबार यासारख्या घटना सातत्यानं घडत आहेत. उत्तर प्रदेशच्या मेरठमधली ही दृश्य आहेत. काही टवाळखोरांनी भर रस्त्यात एका तरुणाला मारहाण केली. तरुणांमध्ये झालेला वाद शिगेला पोहोचला आणि वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. एकट्या तरुणाला पाहून दुसऱ्या गटातील 5 ते 6 टवाळखोरांनी मिळून त्याला जबर मारहाण केली. यावेळी एका तरुणानं बंदुकीच्या सहाय्यानं दहशत पसरवत त्याला मारहाण केली. काही केल्या वेग काही आवरायचं नाव घेत नाहीये. हा वेग एकतर स्वतःवर किंवा मग समोरच्यावर तरी भारी पडतो. ही घटना पंजाबमधल्या मुक्तसरमध्ये घडलेली आहे. वेगावर नियंत्रण नसेल तर त्या वेगाला काही अर्थच नाही. या दृश्यात दिसणाऱ्या कार चालकाचा सुद्धा वाहनावरचा ताबा सुटला आणि कारनं थेट बाईकला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार अगदी गंभीर जखमी झालाय. या प्रकरणामध्ये कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यामुळे आता वेग नियंत्रणात ठेवणं गरजेचं झालेलं आहे.